नमस्कार, मी विश्वजित. आपला प्लॉट हा कवठेमंकाळमधील कुकटोईमध्ये आहे. तर या ढगाळ वातावरणामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहेत की सेटिंग होत नाही आहे. कूज बऱ्यापैकी गळसुद्धा आहे. फार्मड्रीम ॲग्रोचं आपण सुपर 5G आणि एडविन वापरलं होतं. त्याचे बऱ्यापैकी चांगले रिझल्ट आहेत. प्लॉटला काय समस्या येते तुमच्या समस्या? यावर्षी वातावरण ढगाळ असल्यामुळे कसे हां सेटिंग व्यवस्थित होत नव्हतं. मधमाशी कमी आहे. हां कर्करोग प्रादुर्भाव पण जास्त होता. हां अजून काय समस्या जाणवत होती? वातावरण ढगाळ असल्यामुळे प्रॉब्लेम तर एवढेच होते. हां मग त्याच्यात तुम्ही सेटिंगसाठी काय केले तर? सुपर 5G आणि एडविन वापरलं होतं फार्मड्रीम ॲग्रोचं. हां त्यांचे प्रोडक्ट हे आहेत. हां बरं, ह्याचा बेनिफिट काय झाला तुम्हाला इथं? सेटिंग एकसारखं होते. इथं दावा बघू काय बेनिफिट झाला इथं. सेटिंग एकसारखं होते. हां फ्लावरिंग एकसारखं येण्यास मदत करते हे. हां आणि पॉलिनेशनला काय बेनिफिट झाला इथं? पॉलिनेशन पण चांगलं होतं याच्यामुळे. होय ना. नर आणि मादीच्या इफेक्ट ह्याच्यामध्ये काय फरक जाणवला काय? मादी फुलं भरपूर असतील. हां ओके. हां बरं, अजून काय फरक जाणवला तरी ह्याच्यात? इथं दावा बघू, इथं ह्याच्यावर इथं काय आता इथं पाठीमागचं तर पाठीमाग पूर्ण फुलं खराब झाली होती. आता पुढचे जेवढे आहेत हां तेवढे औषध मारण्या अगोदर चांगले होते. हां मग औषध मारल्यानंतर ना याचे रिझल्ट आहे ते हां पूर्ण सगळं सेटिंग झालेलं आहे. हे जेवढी पूर्ण- मादी फुलं होती हां तेवढं सगळ्यांचं सेटिंग चांगलं झालेलं आहे. सगळ्यांचं सेटिंग चांगलं तर आहे. इथे बघू शकता तुम्ही, हे 2 मादी फुलं आहेत. कुठली मध्ये ही? हे दोन्ही सुद्धा मादी फुलं आहेत. दोन्ही सुद्धा पिवळे जे दिसतात ना हां ते मादी फुलं आहेत. हां तर आता याच्यामध्ये ह्या गुचला किती सेटिंग झालं असेल तरी अंदाजे? भरपूर आहे. आपण मोजू शकत नाही एवढं सेटिंग दिसते. दरवर्षी एवढं नसायचं सेटिंग. हां बरं, त्या औषधाचा अजून काय फरक जाणवला? तर या बिऱ्यामध्ये ना अंतर पडलेलं दिसते भरपूर. हो ना. दरवर्षी एवढं अंतर नसते, हां यावर्षी भरपूर अंतर दिसते. बरं, आपली ही किती झाडाचा प्लॉट आहे? हा 700 झाडांचा प्लॉट आहे. 700 झाडाचा प्लॉट आहे. किती वर्षाची बाग आहे ही? साधारणतः 8 वर्ष झाली. 8 वर्ष झाले. पण शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकाल की आता सध्या जे ढगाळ वातावरण आहे बरोबर काय, तर त्याच्यामध्ये तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शकाल अजून? यावर्षी पॉलिनेशनला बऱ्यापैकी प्रॉब्लेम जाणवतच आहेत. हां ते बऱ्यापैकी सगळ्याच भागामध्ये प्रॉब्लेम आहेत. हं. तशामध्ये जर आपण सुपर 5G आणि एडविन वापरलं हां तर चांगले रिझल्ट येतील. निश्चित. किती तासात तुम्हाला रिझल्ट जाणवले ते तुम्हाला? तिसऱ्या दिवशी रिझल्ट चांगला दिसतो. तिसऱ्या दिवशी सेटिंगसाठी पर्टिक्युलर कुठल्या स्टेजला स्प्रे जायला पाहिजे त्याचा? हा फ्लावरिंग स्टेजला चांगला रिझल्ट येईल. आता हे आहे ना, ही स्टेज जी आहे हां याच्यामध्ये रिझल्ट चांगले येतील. हो ना. प्रत्येक सगळ्या स्टेजमध्ये रिझल्ट चांगलेच येणार. ह्या स्टेजला दिसून येण्यासारखे रिझल्ट आहे. हो ना. शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे. अवश्य वापरा. ओके, थँक्यू.